मॉर्निंग व्ह्यू चक्रतीर्थचा. सकाळचे साधारणतः 5:30 वाजलेले आहेत आणि हा आमचा टेंट आहे. काल रात्री आम्ही इथे झोपलेलो. हळूहळू त्या डोंगरावर सूर्याची किरणे पडू लागली आहेत आणि डोंगर सोनेरी होऊ लागलेत बर्फाचे. तिसऱ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि चक्रतीर्थापासून आता पुढे सतोपंतला आम्ही जात आहोत. चक्रतीर्थ 0 डिग्री होतं आणि इथून वर चढायचं आहे. एकदम टोकावर जायचं आहे. वातावरण आज पण सुंदर वातावरण आहे. ओम हलकासा ओम निघताय. इनके साथ एक एक पोर्टर दिया जाता है. त्या झेंड्यावर पर्यंत जायचं आहे. एकदम 70 डिग्री हा इकडे चढाई आहे. चेंज. ओके चला है. वॉइस होती रिकॉर्ड? हाँ आप बोलिए. अच्छा बोलिए. तो गाइस आज हमारा है थर्ड डे सतोपंत का और ये रूट है आपका चक्रतीर्थ टू सतोपंत. सामने देख पा रहे हैं आप लोग, ये चौकम्बा रेंज है यहाँ पे. और ये देखिए आप कहीं पे बालाकुंड रेंज. अरे रास्ता पकड़ना अपन. सूरज भाई अपना उम्र नहीं है उतना अंकल जी का एक्सपीरियंस है पहाड़ों में घूमने का. हाँ मैं तो इनकी बात इनके जूम नहीं होगा. नहीं बोलो. जूम होगा. जूम नहीं होता. तो गाइस ये है अपना सतोपंत का आखिरी रूट. तो सामने आपका सतोपंत है, इसके जस्ट नीचे आपका लेक मिलेगा. और ये जो सामने आपको रिज दिख रहा है यहाँ पे, ये है आपका स्वर्गारोहणी जो बोलते हैं पांडव के में से सबसे बड़े भाई युधिष्ठिर और केशवान वहाँ से गए थे स्वर्ग के लिए. तो यही सीढ़ियाँ हैं वही सामने से, ये देखिए. इस पर उनके अलावा आज तक किसी ने चढ़ाई नहीं की है. तो ये भी एक मिस्टीरियस सीढ़ी है. तो मिलते हैं गाइस आगे. हमारे ट्रैकर सर जी काफ़ी एक्सपीरियंस है इन्हें ट्रैकिंग का. देख सकते हैं आप इतने खतरनाक रास्ते में भी ये इजीली चढ़ पा रहे हैं अभी. तो सैल्यूट है इनके इस जज्बे को. बस त्याच्या पाण्यात टाकायचं असेल तर ते अर्ध आपलं राहिलं. माझ्याकडे आहे म्हणते
आयुष्यात आहे माझ्या. पाणी कुठे त्याच्याकडे पाणी होएगा ना आपको. ये देखिए गाइस, हमारे सामने देख सकते हैं आप, ये फ्रेश ग्लेशियर है और ये नीचे पूरा ब्लैक आइस सदियों से जमा हुआ. इन्हीं के कारण आज नदियाँ चल रही है अभी तक. जिस दिन ये पिघल गई तो समझो पानी मिलना मुश्किल हो जाएगा. करके रूम करेंगे. लूज पत्थर भी रहे. वुरुम. तो गाइस, ये है हमारी सतोपंथ की फाइनल चढ़ाई. देखिए एकदम टॉप. ये रास्ता है आपका, ये रहा आपका सतोपंथ टॉप. बस पहुंचने वाले 5 मिनट में. अभी सामने है आपका नीलकंठ टॉप. चलिए अब नेक्स्ट मिलते हैं आपको सतोपंथ लेक में. पहुंच चुके हम सतोपंथ लेक. ये देखिए, वन टू थ्री. अभी क्या पौड़ी चलने का. मारो. हो गया हाँ. आइयो आइयो. डन 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 डन. बस मामा, बस बस आराम से. पानी लाने का है, वो बाद में मैं लाता हूँ. मेरे को देखने दो. और 3 दिन की थकान के बाद आज सर लोग करेंगे डुबकी. 3-4 लोग. तो सर कैसा लगा डुबकी मार के? अरे इधर इधर पहले तो इस पे बोलना. पहले तो छाती पे जोर जैसा लगा दबा. सर पे पानी था. सर पूरा भी कहाँ ऐसा नहीं. मेरे को पहला डुबकी मारा तो इसका वजन ऐसा होता है. इसके लिए मैं आज मैं पहला नया आज के दिन में. बस ज़्यादा नहीं. मार डुबकी मार. पीछे नहीं उल्टा नहीं जाना है. बस 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 हो गया. ज़्यादा नहीं, डुबकी मार ले वहाँ. ज़्यादा नहीं. एक ही गिनेगा ये तो डुबकी. कितना एक बहुत है बहुत है. कितना मारने का. 3. सतोपंथ लेकला पोचलेलो आहोत. बहुत इधर दिखा रहा था जगह. अच्छी जगह. सुखाने के लिए रखने हैं. बहुत अच्छा लगा. तो दोस्तों, ये हमारा फाइनल
ट्रैक समिट, ये है सतोपन लेक, ये है स्वर्गारोही पीक, ये हमारे सर जी, कैमरा लेना पड़ेगा यार एक। और ये हमारे अमन बाबा जी की कुटिया। कभी भी कोई भी आए निस्वार्थ भाव से आपको सेवा मिल जाएगी यहाँ पे। और ये हमारे अंकल जी, कैसा लग रहा है अंकल जी? एकदम से चंगा। बढ़िया लग रहा है। बढ़िया, चलो फाइनली हो स्नान चुका है बीन ट्रेक। करके बढ़िया। पुढे जो दिसतोय तो स्वर्ग जाण्याचा रस्ता असं सांगतात. हे सतोपंत लेक आणि हा नीलकंठ पर्वत. शेवटचं दर्शन ते लांब येताना तुम्हाला माणसं दिसत असतील. सतोपंतला जाण्याचा रस्ता असा आहे. ग्लेशियर. आणि हा सर्वात कठीण पॅच आहे. एकदम सरळ चढायचं आहे. आम्ही सतोपन ट्रॅक करून 4 वाजता बेस कॅम्पवर पोचलेलो आहे आणि मॅगीचा आनंद घेत आहोत. बोला यार कस्तो महसुस भइरहेछ बोल्नु नि इतना आदमी 2 आदमी के लिए अरे क्यों सर मारे हो सर मारे तो बोले क्या ये लोग सोचेंगे ना घर में बीवी देखेगी फिर क्या हुआ? 2 या 3 के लिए इतना आदमी आए वो सब बोलो ना. देखो 2 लोग के लिए इतना 12 लोग पिट्ठू वाले आ रखे यहाँ पे. कैसे लग रहा है यहाँ पे आके? मस्त बढ़िया लग रहा है। बढ़िया लग रहा है. जगह कैसा है? जगह पे अच्छा है। पहाड़ी इलाका है सर. आपका मेन यही होगा ना? हाँ, कहाँ तक घुमा के ले आपको? ये हमको पत्रकार रहता कहाँ पे ले आया घुमा के? सतोपंत सतोपन में घुमा दिया सर को. बढ़िया सब घुमा दिया। इनको मस्त. खींच खींच के स्वर्गारोहणी भी ले गया। स्वर्ग रानी कहाँ है यार? झूठ बोल दिया. देखो अरे स्वर्ग रानी तो मैं उधर से है. सच बोल रहा हूँ। नहीं 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 आपने गलत बोल दिया. स्वर्गारोहणी इधर से हाँ उधर से इधर. आगे से। चक्रतीर्थवरून आम्ही सकाळी 7:30ला परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आणि आज पूर्ण मानागावपर्यंत जायचं आहे. सकाळचं असं पण मस्त. हा असा रूट आहे बघा.
स्वर्गारोहिणीचा रूट तुम्ही बघू शकतात कसा रूट आहे. आम्ही रिटर्न सकाळी 7:45च्या सुमारास चालू केलं आणि सहस्त्रधारापर्यंत पोहोचेपर्यंत 10 वाजलेले आहेत. आम्हाला आज मानापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्हाला लांबवर पोर्टर दिसत असतील येताना. आमचे पोर्टर हां, असा रस्ता आहे आणि समोर जे दिसते ते स्वर्गारोहिणी. तिथून युधिष्ठिर श्वानाबरोबर स्वर्गात गेले. सदेह. हां, सदेह. आणि आता पुढचा रस्ता असा आहे. एक्सपेक्ट करते हैं मुझे. हां, शायद. तो दिसतोय तो वसुधारा फॉल. आला अलकनंदा नदी बघा कशी खळखळ वाहते एकदम. हे माना गाव म्हणजे आता शहरच झालेलं असं वाटतंय. बघा किती दुकानं आणि किती घरे झाली.